नमस्कार, मी उमा शिंदे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद येथील नेत्यांमध्ये दूरदृष्टी नाही. खासदार इम्तियाज जलील यांचा सनसनाटी आरोप. उस्मानपुऱ्यातून गांजा तस्कर गजाआड. गुन्हे शाखेची कारवाई. गांजाचा मोठा साठा जप्त. डॉक्टर शेख रमजान यांनी उलगडला औरंगाबादेतील लोखंडी पुलाचा स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास. खाम नदी पात्रात रंगली वैचारिक मैफिल. ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपाचे चक्काजाम आंदोलन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात संवाद यात्रेचे आयोजन. आता सविस्तर बातम्या. औरंगाबाद येथील नेत्यांमध्ये दूरदृष्टी नव्हती, त्यामुळे शहराचा विकास होऊ शकला नाही, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. बुधवारी पत्रकार परिषदेत विविध विषयावर त्यांनी आपली मते मांडली. उस फ्लाईओवर के ताल्लुक से रेलवे बोर्ड के जो चेयरमैन है, मैंने कल के दिन उनको बताया था क्योंकि एक डेलीगेशन शिवाजी नगर से आया हुआ था उनके पास जाके, क्योंकि दिक्कत ये हो रही है कि उसके लिए फ़ंड सैंक्शन हो गया है, सब कुछ हो गया है, लेकिन उसके बावजूद भी वो काम शुरू नहीं हो रहा है. तो अब रेलवे बोर्ड डीआरएम ऑफिस से ये पता चला है कि चूँकि ज़्यादा अमाउंट का काम है वो, तो इस वजह से उसके अंदर रेलवे बोर्ड की परमिशन लेना ज़रूरी होता है करके, तो वो एक इम्पॉर्टेंट काम है. दूसरे एक दो जो मुद्दे हैं वो मुद्दे भी विकास से जुड़े हुए हैं, डेवलपमेंट से जुड़े हुए हैं. जैसा आप लोगों को मालूम होगा कि 72 करोड़ रुपए लगाकर हमारे जालना रोड का काम किया जा रहा है, जो कैम्ब्रिज स्कूल से लेके नगर नाके तक ये काम जा रहा है. और इसमें अलग अलग जगह के ऊपर ये फुट ओवर ब्रिजेस बनाए जा रहे हैं और फ्लाईओवर्स बनाए जा रहे हैं. उसमें एक फ्लाईओवर को लेकर हमारा विरोध है. ये काम वैसे 2020 के अंदर सैंक्शन हुआ, लेकिन आपको मालूम है कि 2020 से लगातार 1.5 साल तक ये काम बंद पड़ा हुआ था. ये जब इसका प्लानिंग हो रही थी, उस वक्त प्लानिंग के दौरान ही मैंने तो शुरुआत से ही इस बात के ऊपर जोर दिया था कि औरंगाबाद को एक फुल फ्लाईओवर चाहिए जो नगर नाके से निकल के सीधा चिकलठाने के बाहर छोड़े. लेकिन पिछले जो भी सत्ता के अंदर थे या जो भी नेता लोग थे, उनकी एक दूरदृष्टि नहीं होने की वजह से उन्होंने टुकड़ों टुकड़ों के अंदर हमको अलग एक 2-4 फ्लाईओवर्स दे दिए. अभी 2 दिन पहले मैं जब पूना से वापस आ रहा था, अहमदनगर जैसे शहर के अंदर पूरा शहर से बाहर निकलने वाला एक फ्लाईओवर अलॉट किया गया है. नासिक के अंदर सेम वैसा ही है. हैदराबाद के अंदर 19 किलोमीटर का फ्लाईओवर है, और हमको जब फ्लाईओवर दिया जाता है तो टुकड़ों टुकड़ों के अंदर दिया जाता है, जबकि होना ये चाहिए था कि हमको भी एक फुल फ्लाईओवर देना चाहिए. लेकिन कॉन्ट्रैक्टर चूँकि है तो ये है कि हमारे को ऑलरेडी कॉन्ट्रैक्ट मिल चुका है, अब हमको काम स्टार्ट करना है, तो हम उनको अच्छे तरीके से ये बता रहे हैं कि औरंगाबाद को वहाँ पर फ्लाईओवर नहीं चाहिए, जहाँ चाहिए आपको वहाँ पर बनाना है करके. और अगर वो उसके ऊपर अड़े रहे तो हम वो काम वहाँ पे एयरपोर्ट के फ्लाईओवर को हम नहीं होने देंगे. हम एयरपोर्ट की जगह जहाँ पर लोक प्रतिनिधि जो लाखों लोगों का प्रतिनिधित्व करते हैं, उनके हिसाब से जहाँ पर चाहिए वो फ्लाईओवर वहाँ पर बनाने की हम बात करेंगे. शहरातील सर्व पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात, त्यामुळे पेट्रोल पंपावर कोविडच्या लसीकरण कॅम्पचे आयोजन करावे अशी मागणी पेट्रोल डिझेल असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी केली आहे. जिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्याकडे पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या वतीने पेट्रोल पंपावर लसीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याची इच्छा पेट्रोल पंप धारकांनी व्यक्त केली आहे. अखिल अब्बास यांनी एडीएन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. हमने लॉकडाउन के टाइम पे कलेक्टर साहब से निवेदन दिए थे कि भाई हमारा जो पेट्रोल पंप है औरंगाबाद में, जितने भी पेट्रोल पंप है जो बड़े साइज़ के, जैसा कि मेरे पास एरिया बड़ा है मेरा, तो ऐसे 5-6 पेट्रोल पंप्स पे आप है तो लसीकरण का ये जो वैक्सीनेशन का आप ड्राइव ले सकते हो. आप देखे होंगे बहुत से दूसरे कंट्रीज़ में जो गाड़ियों में भी उन लोग ने है तो वैक्सीनेट करके दिए. जैसा आप गाड़ी में बैठे तो आपको उतरने की भी ज़रूरत नहीं है, वो लोग है तो रजिस्ट्रेशन आपका करके इमीडिएट गाड़ी के अंदर आपको वैक्सीनेट करके दे देते. तो हमने उन्हें कहा कि भाई हमारे पास जगह बहुत है और हमारे पास जो फुटफॉल है, जो लोग आते हैं हमारे पंपों पे, तो वो बहुत ज़्यादा लोग हैं. तो
ये जो हम चाहते हैं कि अभी 18 तारीख से जो कल से शुरू हुआ है वैक्सीनेशन का ऑल ओवर इंडिया में, तो हम चाहते हैं कि हमारा भी एक कंट्रीब्यूशन रहे हमारे पंप वालों के तरफ से कि लोगों को एक सुविधा हो जाए। स्मार्टफोन नसलेल्या गरीब विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने उपक्रम राबवला जात असून याबाबत संघटनेच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली। औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण थांबले आहे। केवळ महागडा अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाईन सुरू असलेल्या शिक्षणात भाग घेता येत नाही। शहरी व ग्रामीण भागातील अनेक पालक मजुरी करीत असल्याने महागाचा मोबाईल घेऊन देऊ शकत नाही। त्यामुळे त्यांना मदतीचा हात देऊन परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी राज्यमंत्री शालेय शिक्षण मंत्री ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार शिक्षक संघटना औरंगाबाद पुढाकार घेत आहे। आमच्याकडे आपले अँड्रॉइड मोबाईल द्या, आम्ही अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू, त्यांना आपला मदतीचा हात देऊ व त्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणू असा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे, अशी माहिती प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीक्षांत कुमार गजभिये यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली आहे। या ऑनलाईन शिक्षणापासून अजूनही बरेच काही विद्यार्थी वंचित आहेत। त्याचं कारण असं की त्यांच्याकडं ऑनलाईन क्लासेससाठी अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे त्यांना त्यांचं ऑनलाईन शिक्षण जे आहे तर ते घेता येत नाही। त्यामुळं प्रहार शिक्षक संघटनेला ही बाब लक्षात आली आणि प्रहार शिक्षक संघटनेने समाजातील जे दानशूर किंवा जे समाजासाठी काहीतरी करण्यासाठी पुढे येत असतात अशा लोकांसाठी प्रहार शिक्षक संघटनेकडून आम्ही आवाहन करतो आहे की किमान आपण आपल्या घरामध्ये जर एखादा चालू अँड्रॉइड मोबाईल असेल आणि तो तुम्ही जर वापरत नसाल तर असा मोबाईल तुम्ही काय करा, एखाद्या गरीब विद्यार्थ्याला की ज्याचं फक्त मोबाईल नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण बंद आहे तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही तो मोबाईल दिला तर फार बरं होईल आणि त्यामुळं त्याचं जे खंडित झालेलं जे शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ववत सुरू राहील। आणि प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आम्ही असं आवाहन करतो की आपण आपले अँड्रॉइड मोबाईल जे आहेत ते डोनेट करावेत। तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सशक्तीकरण आणि जीवन सुधारणे या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पार पडले। यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती। इलेक्ट्रॉनिक्स सूचना आणि प्रायोगिक मंत्रालय यांच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिक संस्थान औरंगाबाद यांच्या वतीने तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे सशक्तीकरण आणि जीवन सुधारणे या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात झाले। खासदार भागवत कराड यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, डॉक्टर संजीव गुप्ता, डॉक्टर मंगला बोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तिकेमध्ये वयोवृद्ध नागरिकांसाठी स्मार्टफोनमध्ये असलेल्या उपयोगी ॲप्लिकेशन्सच्या माहितीबाबत माहिती देण्यात आली। ही पुस्तिका वयस्कर नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। या पुस्तिकेबाबत डॉक्टर मंगला बोरकर सोनवणी यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे की जे वयस्कर लोक असतात, ज्येष्ठ नागरिक 60 वर्ष आणि त्याच्यावरचे, तर त्यांना स्मार्टफोन्सचं प्रशिक्षण देणं आणि जे वेगवेगळे शासनाचे काही चांगल्यापैकी योजना आहेत तर त्याविषयी आणि काही नियम लॉज असतात तर त्याच्याविषयी कायदे त्याच्याविषयी पण त्यांना माहिती देणं हे त्यांचं मुख्य उद्देश आहे। ज्येष्ठ नागरिकांना एकटेपणा असतो, विशेषतः या कोविडच्या दिवसात ते खूप असे एकटे पडतात आणि स्मार्टफोनचा वापर करणं तितकंसं त्यांना सोपं जात नाही। तर ते जर त्यांना वापर करता आलं तर ते एकमेकाशी जुळून राहू शकतात, त्याशिवाय त्यांना बरीच माहिती मिळू शकते, डॉक्टरांचा वगैरे संपर्क करू शकतात आणि न्यूज किंवा बाकी इतर माहिती पण मिळू शकते। आपल्याला तर माहिती आहे स्मार्टफोन आणि मीडियाचं किती महत्त्व आहे ते, तर त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि इथून ते 3000 लोकांना आपल्या जिल्ह्यात तसे 5 जिल्हे त्यांनी निवडले आहेत, ते तुम्हाला त्याची माहिती देतील। तर ठाणं, औरंगाबाद आहे, नंदुरबार, अकोला आणि नाशिक तसे 5 जिल्हे त्यांनी निवडले, तर त्यापैकी आपला औरंगाबाद जिल्हा पण या पायलट प्रोजेक्टमध्ये निवडलेला आहे। ओबीसी समाजाच्या आरक्षणाविषयी भाजपाच्या वतीने 26 तारखेला चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती
आमदार अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्रामध्ये या आघाडी सरकारने जे ओबीसी समाजाला राजकारणामध्ये आरक्षण होतं त्याची सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू होती त्या केसमध्ये 15 महिने लक्ष न घातल्यामुळे त्याच्यामध्ये हे आरक्षण रद्द झालं. आज या आरक्षणाच्या विरोधात आम्ही 26 तारखेला या संभाजीनगर शहरामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहोत, ज्या माध्यमातून सरकारला जाग यावी आणि जे ओबीसी समाजाचं आरक्षण आहे राजकारणामधलं ते ताबडतोब त्याच्यासाठी जो इम्पिरियल डाटा सुप्रीम कोर्टात सबमिट करायला पाहिजे तो त्यांनी करून ते पुन्हा ओबीसी समाजाला मिळवून देण्याकरता त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्याच्याकरता आमचं हे आंदोलन तीव्र असणार. निवडणूक आयोगाने 70 जिल्हा परिषद आणि 130 पंचायत समितीच्या गणासाठी निवडणूक जाहीर केली. भाजपच्या नेत्यांनी अंतिम श्रावणाची भूमिका घेतली होती की आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. या संदर्भात तुमची काय भूमिका? आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी पुण्यामध्ये ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती, पत्रकारांनी प्रश्न विचारले असताना सांगितलं होतं की या निवडणुकात जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय कोर्टातून होत नाही तोपर्यंत त्याच्यावर आम्ही निवडणुका होऊ देणार नाही. आम्ही आजही तुम्हाला सांगतो की आमचा या निवडणुकींना विरोध असणार आहे. खासगी शाळांबाबत तक्रारी असल्यास त्या शाळांच्या विरोधात नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी जयस्वाल यांनी सांगितले. सुरुवातीला पालकांची जी तक्रार आलेली आहे त्या तक्रारीतील जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण संबंधित संस्थेला नोटीस देतो आणि त्यांना वॉर्निंग देतो का असं तुम्हाला करता येणार नाही, असं जर केलं तर तुमच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता उडरीत शाळेचं जर म्हटलं 15 तारखेला सर्व पालक शिक्षण उपसंचालकांना भेटले, मी पण तिथं होतो. शिक्षण उपसंचालक यांनी 15 तारखेलाच आमच्या नावाने पत्र काढलं. सेम डेला आम्ही उडरीतच्या मुख्याध्यापक आणि मॅनेजमेंटला पत्र काढलं का पालकांनी आपल्या विरुद्ध अशा तक्रारी दिलेल्या आहेत, हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि आपण जे कृती करतायत त्याच्यामुळे फी रेग्युलेशन ॲक्ट 2011 आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ मुंबई यांनी जो 1 मार्च 2021ला ऑर्डर दिलेला आहे ह्या दोघांचं उल्लंघन होतं. तर आपण अशा प्रकारचं उल्लंघन करू नये, आपण नियमानुसार कार्यवाही करावी आणि पालकाची कोणती तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी. परंतु आम्ही नोटीस दिल्यानंतर 2 दिवसानंतर आम्हाला असं लक्षात आलं का संबंधित शाळेने त्याला रिस्पॉन्ड केलेलं नाही. काही पालकांच्या त्यांनी म्हणजे विद्यार्थ्यांची लिंक बंद केलेली होती, ती लिंकसुद्धा ओपन केलेली नाही. काही विद्यार्थ्यांना त्यांना TC पाहिजे होती, TCसुद्धा दिली नाही. अनेक तक्रारी आहेत. इमिजिएट आम्ही त्याच्यावर निर्णय घेतला. आम्ही 5 अधिकाऱ्यांची एक इन्क्वायरी कमिटी गठीत केलेली आहे. त्याच्यामध्ये लेखा विभागाचा माझा एक लेखाधिकारी पण आहे आणि 2016 ते 2021 मागच्या 6 वर्षामध्ये त्या शाळेने केलेले आर्थिक व्यवहार, त्यांनी कोणती फी आकारली, ती फी आकारणी करण्याचा त्यांना अधिकार आहे का, त्यांनी आकारलेली फी नियमानुसार आहे का, त्याच्यानंतर आकारलेल्या फीमधून फक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला का, त्याच्यातून काही व्यापारी दृष्टिकोनातून त्यांनी फी आकारली, या सर्व गोष्टीचा शनिवारपर्यंत चौकशी होणार आहे. आणि चौकशी झाल्यानंतर जो अहवाल येईल आम्ही शिक्षण उपसंचालक यांच्याशी चर्चा करून त्याच्यावर कठीणमधून कठीण अतिशय स्ट्रिक्ट ॲक्शन घेणार आहे. गरज पडली तर आम्ही पोलीस विभागामध्ये गुन्हे दाखल करणार आहोत. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत रहा ADN.
ब्रेकनंतर आपले स्वागत. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहरातील खाम नदीवरील लोखंडी पुलाचा इतिहास आहे. या इतिहासाचे स्मरण दिन म्हणून खाम नदी पात्रात एक विशेष कार्यक्रम बुधवारी पार पडला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी, ब्रिगेडियर, मनपा प्रशासक तथा इतिहास तज्ज्ञ आदींची उपस्थिती होती. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्याचा इतिहास दक्षिण भारतात 23 जून 1857 रोजी औरंगाबादच्या खाम नदीवरील छावणी लोखंडी पुलाजवळ झाला. इंग्रजांनी या लढ्यातील हिंदी सैनिकांना, क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देऊन शहीद केले असून या लोखंडी पुलाला स्वातंत्र्य लढ्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आज 23 जूनच्या इतिहासाची आठवण आजच्या व येणाऱ्या पिढीला करून देऊन त्यांच्यात देशप्रेम जागृत करावे, असे प्रतिपादन डॉक्टर शेख रमजान यांनी केले. इंग्रजांनी त्यांच्या रोजनिशीमध्ये केलेल्या नोंदीवर आधारित इतिहासावर एक विशेष कार्यक्रम बुधवारी पार पडला. खाम नदीच्या पात्रालगत निसर्गाच्या सानिध्यात बुधवारी सकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये इतिहास तज्ज्ञ डॉक्टर शेख रमजान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, छावणीचे स्टेशन कमांडर ब्रिगेडियर उपेंद्र सिंग आनंद, मनपाचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, छावणी परिषदेचे मुख्य अधिकारी विक्रांत मोरे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये इतिहास तज्ज्ञ डॉक्टर शेख रमजान यांनी 1857 साली औरंगाबाद येथील झालेल्या स्वातंत्र्य लढ्याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी ब्रिगेडियर उपेंद्र सिंग आनंद यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या या बाबत आपले मत व्यक्त केले. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विक्रांत मोरे यांच्या वतीने करण्यात आले होते. महानगरपालिका, छावणी परिषद यासह विविध कार्यालयामार्फत खाम नदीच्या पात्राचे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवारी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करून एक नवीन पायंडा पाडण्यात आला. यावेळी औरंगाबादचे 1857 चे स्वातंत्र्य युद्ध या डॉक्टर रमजान शेख यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच शहीद क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, राम पवनीकर, महानगरपालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान, इकोसत्वच्या गौरी मिराश, स्मार्ट सिटी बसचे सर्व लाईन इन्स्पेक्टर जय शिंदे, श्रीकांत वाहुळ, अझर पठाण, शेख मतीन यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते. खूब सारे यहाँ पे रूलर्स आए, किंग्स, एम्परर्स, राजा, महाराजा, बहुत लोग आए यहाँ पे, लेकिन यहाँ के बस के रह गए, यहाँ के बन के रह गए. जब मुगल्स आए तो आज हम अपनी हिस्ट्री अगर पढ़ते हैं तो मुगल हिस्ट्री पढ़ते हैं. क्यों? क्योंकि जब मुगल्स आए यहाँ पे बस के रह गए, अपने साथ कुछ कल्चर लेकर आए, इधर का कुछ कल्चर अडॉप्ट किया, और जो मिक्स्ड कल्चर है वो आज हम जी रहे हैं. ये जो आज़ादी की लड़ाई थी बहुत खूंखार बनती जा रही थी, और इसलिए सब घबरा रहे थे और बोल रहे थे कि यहाँ पे अगर कुछ हुआ तो हम तो ख़त्म है, और यहाँ की जो पूरी प्रिंसिपैलिटी है, प्रिंसिपैलिटी का अर्थ है कि पूरा जो राज है वो यहाँ से हमारे हाथों से चला जाएगा, क्योंकि एक चिंगारी ज्वाला बनते हुए देर नहीं लगती. तो वो जो सपोर्ट है वो आसपास का एरिया, आपको बताया ये ट्रायंगल जो बना हुआ है, दौलताबाद, औरंगाबाद और ये छावनी एरिया, ये जो ट्रायंगल बना हुआ था तो ये कहीं पे छावनी में लिमिटेड नहीं था, औरंगाबाद में लिमिटेड नहीं था, दौलताबाद में लिमिटेड नहीं था. अंदर जो आग जल रही थी वो सबकी जल रही थी और सब इसमें पार्टिसिपेट कर रहे थे. तो आज हम शुक्रगुजार हैं उन सभी के जिन्होंने इस चिंगारी को शुरू किया, ये आग दी और ये फैली. अलग बात है कि वो सक्सेसफुल नहीं हुए, लेकिन वो सक्सेसफुल एक उम्मीद जगाने में हुए, वो उम्मीद कि उसके बाद आज़ादी की लड़ाई बंद नहीं हुई. घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याच्या या निर्णयामुळे आरोग्य कर्मचारी हवालदिल झाले आहे. घाटी रुग्णालयामध्ये जवळपास मराठवाड्यातील रुग्णांचा भरणा असतो. या घाटी रुग्णालयामध्ये कोविड वॉर्डमध्ये काम करणाऱ्या 60 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मागील वर्षभरापासून हे कर्मचारी मोठ्या जिकिरीने रुग्णांची शुश्रूषा करीत आहे. सद्यस्थितीत रुग्णसंख्या कमी झाली आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या या कामगारांना काम बंद करण्याचे संकेत मिळाल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले आहे.
या कामगारांना कामावर नियमित करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी एडीएनसोबत बोलताना केली आहे. वार्डामध्ये काम करत होतो. आता अचानकपणे आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला कामावरून काढण्यात येणार आहे. आम्ही पेशंटची खूप दिवसापासून सेवा करतो. आम्ही त्यांचे डायपर बदलतो, युरो बॅग बदलतो, सर्व घाणकामे आम्ही करतो तिथे. आता अचानकपणे त्यांचं गरज संपल्यासारखे आम्हाला इथून काढण्याचे काम ते करत आहेत. तर शासनाला आमची एकच विनंती आहे की आम्हाला कामावरून काढू नये व आम्हाला तिथे ठेवण्यात यावे. आमचं म्हणणं असंच आहे की तुम्ही आम्हाला एक फक्त यूज म्हणून वापर केला आमचं म्हणणं आहे की आम्हाला असं कामावरून काढले नाही पाहिजे. आमची काही तक्रार थोडी आहे तुम्हाला की कामावरून काढल्या राहिलं तुम्ही आम्हाला कंटिन्यूमध्ये ठेवायला पाहिजे. शहरात अवैधरित्या गांजाची विक्री करीत असताना उस्मानपुऱ्यातून एकाच गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून गांजाचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई गुन्हे शाखेच्या वतीने उस्मानपुरा भागात करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री मुराद खान मेहबूब खान वय 22 यास अटक करण्यात आली आहे. उस्मानपुरा भागात एक जण अवैधरित्या गांजा विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली होती. या माहितीवरून सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, उपनिरीक्षक धोंडे, सय्यद अली, नंदकुमार जैन, गजानन मांटे आदींच्या पथकाने उस्मानपुरा भागातील मुराद खान याच्या गांजा विक्रीच्या ठिकाणावर छापा मारला असता तेथे मुराद हा गांजा विक्री करीत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत झडती घेतली असता त्याजवळ 3 किलो 50 ग्राम गांजा आढळून आला. या प्रकरणी NDPS ॲक्टनुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन शिवारात करण्यात आलेले अतिक्रमण हटवण्यासाठी अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. बुधवारी अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येणाऱ्या या आंदोलनामध्ये अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने राजू भालेराव यांनी नेतृत्व केले. खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन शिवारात करण्यात आलेले अतिक्रमण हटवायचे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सुभाष पाचुंदे, विनायक भालेराव, जॉन आव्हाड, विनायक वाघुले, पवन मुर्शदपूर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. सुनील घुसळे नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाने पुंडलिक भालेराव यांच्या शेतीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी अवैधरित्या वीटभट्टी व्यवसाय चालू केलेला आहे. आम्ही खुलताबाद त्या संदर्भात पुंडलिक भालेराव यांनी तहसीलदार कार्यालय खुलताबाद इथे अनेक चक्रा मारल्या, अनेक निवेदन दिली, तरीसुद्धा त्यांची कुठल्या प्रकारची त्यांना त्या ठिकाणी तहसीलदार यांनी न्याय दिला नाही. त्यामुळे शेवटी त्यांना आपला जीव गमावा लागला, त्यांनी आत्महत्या करावी लागली. आणि त्यांनी आत्महत्याच्या सुसाईड नेटमध्ये लिहिलं होतं की माझा तहसीलदार कार्यालयाच्या वतीने माझ्या मागणीचा विचार होत नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. तरी तहसीलदार खुलताबाद याने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही तहसीलदार खुलताबाद यांना संघटनेच्या वतीने निवेदन दिलं की बाबा या पुंडलिक भालेराव या इसमानं आत्महत्या केलेली आहे, परंतु तहसीलदार खुलताबाद याने कुठल्या प्रकारचा न्याय दिला नाही. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन 4 ते 5 निवेदन दिले, तरी त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे आज आम्ही या तहसीलदार खुलताबाद औरंगाबाद आणि जिल्हाधिकारी औरंगाबाद या कामचुकार अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करून या पुंडलिक भालेराव यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही निदर्शन करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद यात्रा या मराठवाड्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून या दौऱ्याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली. उद्यापासून म्हणजे 24 जूनपासून तर ते 4 जुलैपर्यंत मराठवाड्याची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेनिमित्त या ठिकाणी उद्यापासून उस्मानाबादवरून पक्ष संघटनेला मजबूत करण्यासाठी आणि विधानसभानिहाय आढावा घेण्यासाठी मराठवाड्याचा दौरा उद्यापासून सुरू करणार आहेत. आणि औरंगाबाद येथे हा दौरा 1, 2 आणि 3 जुलै या ठिकाणी औरंगाबादमधील 9 मतदारसंघाचे विधानसभानिहाय या ठिकाणी आढावा घेतला जाईल. पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून जयंत पाटील साहेब या ठिकाणी बैठका घेतील आणि ह्या बैठका कोविडचे सगळे नियम पाळून या ठिकाणी
तालुका कार्यकारिणी असेल, जिल्हा कार्यकारिणी असेल, शहर कार्यकारिणी असेल किंवा विधानसभा न्याय प्रदेशचे पदाधिकारी असतील, या सर्वांशी जयंत पाटील साहेब संवाद साधणार आहे आणि पक्ष बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्यांचा हा दौरा आहे. अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलं आहे. खासदार निधीतून बोहरी कठडा या भागात बांधकाम करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते करण्यात आले. सराफा परिसरातील पानदरीबा बोहरी कठडा या रस्त्याचे काम खासदार निधीतून करण्यात येणार आहे. त्या रस्त्याचे भूमिपूजन आज खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोहरा अमील शेख अब्दे मना, नासिर सिद्दीकी, शेख मुकर्रम, अली असगर पेटीवाला, शब्बीर झंडेवाला, हमीमुद्दीन नांदेडवाला यांच्यासह अन्य व्यापारी व नागरिक उपस्थित होते. तकरीबन ये 10 साल से हमारे गली का हाल बहुत बेकार हो गया था. यहाँ पे मस्जिद भी है और बोहरा कम्युनिटी का जमात खाना भी है. यहाँ पे चलने की जैसी जगह भी नहीं बची है. इसीलिए खासदार साहब ने इसको हमारे को ऑब्लाइज करके बहुत ही ज़्यादा हमारे को इज़्ज़त अफजाई बख्शी है. कोशिश करेंगे कि ये रोड बनने के बाद में वापस से इनॉग्रेशन के लिए खासदार साहब फिर से आए. ये एक बहुत अहम रास्ता है जो हमारे बोहरी समाज का जो मेन क्या कहेंगे मस्जिद भी है, मस्जिद और मरकज़ दोनों भी है और यहीं से लोग आते जाते हैं. आप रोड की हालत देख रहे हैं कि किस तरह की हालत है. बारिश के अंदर किस तरह से लोग इस रास्ते के ऊपर से गुजरते होंगे. तो जैसे ही मुझे आमिर साहब के पास से बोहरी समाज के जितने भी ज़िम्मेदारान हैं उनकी तरफ से हुक्म आया कि ये रोड हमारे को बना कर देना चाहिए, तो मैंने फ़ौरन उसके ऊपर कार्रवाई करते हुए आज ये रोड की काम की शुरुआत हो रही है. और इंशाल्लाह जैसे बताया गया है कि कई सालों से बहुत सारे ऐसे काम है जो प्रलंबित है, जो रुके हुए हैं. इंशाल्लाह आज इसकी शुरुआत हुई है. आगे भी जहाँ जहाँ पर भी कोई रुकावट आएगी वो रुकावटों को हम दूर करने की कोशिश करेंगे. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. औरंगाबाद येथील नेत्यांमध्ये दूरदृष्टी नाही, खासदार इम्तियाज जलील यांचा सनसनाटी आरोप. उस्मानपुऱ्यातून गांजा तस्कर गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, गांजाचा मोठा साठा जप्त. डॉक्टर शेख रमजान यांनी उलगडला औरंगाबाद येथील लोखंडी पुलाचा स्वातंत्र्य लढ्यातील इतिहास, खाम नदी पात्रात रंगली वैचारिक मैफिल. ओबीसी आरक्षण प्रश्नी भाजपाचे चक्काजाम आंदोलन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाड्यात संवाद यात्रेचे आयोजन. आजचे हे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. कोरोनाला हरवण्यासाठी नियमांचे पालन करा आणि पाहत रहा ADN.